लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी. उमदी व परिसरात वीज पुरवठ्याचा खेळखंडोबा, शेतकरी व सरपंचांचा महावितरण कार्यालयावर मोर्चा. उमदी तालुका जत इथं गेल्या 8-10 दिवसांपासून उमदी व परिसरात महावितरणकडून होत असलेल्या अनियमित वीज पुरवठ्यामुळे शेतकरी अक्षरशः हैराण झालाय. दिवसातून अवघे 4 तास वीज मिळत असून तीही वारंवार ट्रिप होत असल्यानं द्राक्ष, डाळिंबासह इतर पिकांना वेळेवर पाणी देता येत नसल्याची गंभीर स्थिती निर्माण झाली. लाखो रुपये खर्चून उभारलेल्या बागा धोक्यात आल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला. या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी सरपंचांसह मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उमदी येथील महावितरण कार्यालय गाठलं. मात्र कार्यालय बंद असल्याचं आढळून आलं. संबंधित अधिकारी मतदानाच्या कामासाठी बाहेरगावी गेल्याचं सांगण्यात आल्यानं शेतकऱ्यांच्या संतापात भर पडली. दरम्यान सरपंच मुतू उर्फ दुंडाप्पा तेली यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्य वीज वाहिन्यांच्या तारा बदलण्याचं काम सुरू असून गावातील केबलचं काम अंतिम टप्प्यात असल्याचं स्पष्ट केलं. 2 दिवसात संपूर्ण ट्रायल घेऊन शेतीसाठी दररोज 8 तास सुरळीत वीज पुरवठा दिला जाईल, तसेच वीज ट्रिपची समस्या दूर केली जाईल असं आश्वासन देण्यात आलं. या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी तात्पुरता मोर्चा मागे घेतला असला तरी महावितरणच्या भोंगळ कारभाराबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. निवडणूक कामांना प्राधान्य देत शेतकऱ्यांच्या अडचणींकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपी करण्यात आला. दिलेल्या मुदतीत वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यासह महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. यावेळी सरपंच दुंडाप्पा तेली, तंटामुक्ती अध्यक्ष बंडा पवार, उपसरपंच निसार मुल्ला यांच्यासह उमदी परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी.